नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम. प्रेक्षक हो, राजकीय क्षेत्रात साधारणपणे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते क्वचित येतात आणि त्यातही ते सामाजिक मुद्द्यांपुरतेच येतात, राजकीय मुद्द्यांवर फारसे बोलत नाहीत. पण जेव्हा सामाजिक कार्यकर्ता पत्रपरिषद घेऊन राजकीय मुद्दे मांडायला लागतो आणि राजकीय मुद्द्यांवर तो एखादा जाहीर मेळावा वगैरे घेतो, तेव्हा तो निश्चितच चर्चेचा विषय ठरतो. चर्चा यासाठी की या गृहस्थाला एवढ्या उचापती करायची गरज काय बुवा, काय असं विशेष कारण झालं आहे, त्यामागे काही त्याचा छुपा अजेंडा तर नाही ना, अशा शंका लोकांच्या मनात यायला लागतात. तसाच एक काहीसा प्रकार झाला आहे. 2 दिवसापूर्वी नागपुरात एक पत्रपरिषद झाली आणि काल एक मेळावा झाला. त्या मेळाव्याचे आयोजक आणि पत्रपरिषद ॲड्रेस करणारे जे सामाजिक विचारवंत म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक श्याम मानव यांच्या या उद्योगामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. आज श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कर्ते करविते म्हणून ओळखले जातात. पण साधारणतः माझ्या पिढीतले जे लोक आहेत ते श्याम मानवांना आधी एक पत्रकार म्हणून, त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांती सेनेतला एक कार्यकर्ता म्हणून, आणीबाणीतला काँग्रेस विरोधक म्हणून असे ओळखणारे आहेत. पण अचानक श्याम मानव हे राजकीय वर्तुळात आले आहेत, हा एक सगळ्यांना धक्का आहे. परवा त्यांनी नागपुरात एक पत्रपरिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितलं की देशात संविधानाला धोका निर्माण होतो आहे, महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे, त्यामुळे एक सामाजिक विचारवंतांचा आम्ही उद्या मेळावा घेणार आहोत. त्यानुसार काल मेळावा झाला. त्यातही मानवांनी हा असंवैधानिक सरकार असल्याचा दावा पुन्हा एकदा रिपीट केला. मुळात श्याम मानव जर या सरकारला असंवैधानिक म्हणत असतील तर आधीचं सरकार अनैतिक नव्हतं का? म्हणजे लग्न एकाबरोबर करायचं आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा, किंवा साखरपुडा एकाबरोबर करायचा आणि ऐनवेळी दुसऱ्याच्याच गळ्यात माळ घालायची, असा प्रकार त्यावेळी झाला नव्हता का? तो श्याम मानवांसारख्या कथित विचारवंताला चालला का? याचं उत्तरही श्याम मानवांनी द्यायला हवं. आता या पत्रपरिषदेत श्याम मानवांनी मुद्दा असा उपस्थित केला की म्हणे अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर काही दबाव आणला होता. दबाव कशाला आणला होता? तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब या 4 मंत्र्यांच्या विरुद्ध अनिल देशमुखांनी प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा त्यांच्या मागे ईडी आणि CBIचा ससेमिरा लावला जाईल, असा दबाव म्हणे अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीसांनी आणला. हा दावा श्याम मानवांनी एका पत्रपरिषदेत केला. वस्तुतः श्याम मानवांना हे अव्यापाराशी व्यापार करायची काहीच गरज नव्हती.
पण त्यांनी केला. लगेच अनिल देशमुखही मैदानात उतरले आणि मी त्याचे पुरावे द्यायला तयार आहे असा त्यांनी दावा करून टाकला. आता नंतर समाज माध्यमांवर यातलं खरी मेख या सगळ्या प्रकारात जी आहे ती समोर आली आहे की अनिल देशमुखांनी त्यावेळी जळगावचे पोलीस अधीक्षक जे होते प्रवीण मुंडे त्यांच्यावर दबाव आणला होता. दबाव कशासाठी आणला होता तर जळगावचे भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती गिरीश महाजन यांना एका खोट्या प्रकरणात अडकवा, त्यासाठी पुण्याहून एक कोणाची तरी पोलीस तक्रार केली गेली होती आणि त्या प्रकरणात यांना अडकवा गिरीश महाजनांना आणि त्यांना मोकामध्ये आत टाका यासाठी अनिल देशमुखांनी प्रवीण मुंडेंवर दबाव आणला होता. हा आरोप दस्तूरखुद्द प्रवीण मुंडेंनी केला आणि प्रवीण मुंडेंनी हा आरोप CBI जवळ केला आणि CBIने त्या प्रकरणात एका न्यायालयात खटला दाखल केलेला आहे आणि त्या खटल्याची तारीख समोर येत असल्यामुळे आता या प्रकारात आपल्याला अटक होऊ शकते. या भीतीने अनिल देशमुखांनी श्याम मानवांना चावी दिली आणि श्याम मानव चावी दिलेल्या पोपटाप्रमाणे बोललेले आहेत. आता त्यावरून जे काही चालायचं ते राजकारण चालू आहे, पण मुळात प्रश्न हा येतो की श्याम मानवांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली या असल्या अंधश्रद्धा समाजात का पसरवाव्यात. मुळातच श्याम मानव हे आधीच तसे वादग्रस्त आहेत. आता ते कदमांचे मानव कसे झाले, अजून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आजवर पुढे आल्या नाहीत. त्या पुढे आल्या तर बरंच काही होऊ शकते, पण कोणाला ते तसं करण्यात इंटरेस्ट नाही. ठीक आहे, हा गृहस्थ अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतोय, करू द्या. त्यातही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारख्या सच्च्या माणसाशी या माणसाने वाद करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचीही 2 शकलं केली. त्याच्याही बद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, पण कोणी काही त्यात लक्ष देत नाही. शेवटी काहीतरी समाजासाठी हा माणूस करतो. सर्वसामान्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण आता श्याम मानव हे एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूने सुपारी घेऊन जर मैदानात उतरणार असतील तर तो जनसामान्यांसाठी चिंतेचा विषय होऊ शकतो. आता अशी ही बातमी आलेली आहे, मध्यंतरी श्याम मानवांच्याच एका सहकार्याने म्हणे एक लेख लिहिला होता की लोकसभा निवडणुकीच्या काळात श्याम मानवांनी महाआघाडीच्या बाजूनी ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि महाराष्ट्रातलं हे सरकार कसं चुकीचं आहे, कसं असंवैधानिक आहे हे सांगून महाविकास आघाडीला विजयी करा हे आवाहन करत ते फिरले होते. अशी ही माहिती समोर आली की 9 आणि 10 जूनला लोणावळ्याला एक बैठक झाली. त्या बैठकीत म्हणे श्याम मानवांनी 288 मतदारसंघात 500 सभा घ्यायच्या आणि महाआघाडीची बाजू मांडायची यासाठी नियोजन केलं आहे. हे जर खरं असेल तर हे कुठेतरी चुकतंय असं नाही वाटत. त्यांनी खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करावं, राजकारणात कशाला यावं. आणि जेव्हा ते राजकारणात येत आहेत तेव्हा कुठेतरी त्यांचा छुपा अजेंडा दिसतोय की यामागून अनिल देशमुखांना मदत करून
म्हणजेच अनिल देशमुखांच्या गॉडफादरना खुश करून विधानसभेत त्यांनाही आमदारकी मिळवायची असावी किंवा भविष्यात विधान परिषदेतून पुढे जायचं असावं. मग तसं असेल तर खुलेआम राजकारणात उतरा ना. कशाला हे सगळे नाटकं करता हा प्रश्न कोणत्याही जनसामान्याच्या मनात निर्माण होऊ शकतो. अर्थात आता या देशात लोकशाही आहे. श्याम मानवांनी काय करावं हे त्यांनी स्वतः ठरवायचं आहे. पण सामाजिक कार्यकर्ते जर असे अकारण राजकारणात उतरणार असतील तर तो चर्चेचा विषय होईलच. झालंय असं की महाविकास आघाडीच्या कथित कर्णधारांनी यावेळी असे बरेच सामाजिक म्हणवणारे कार्यकर्ते, मग त्यात विश्वंभर चौधरी असो, हेरंब कुलकर्णी असो, असीम सरोदे असो, या सगळ्यांना मैदानात उतरवलं, प्रचार करायला लावला. तसाच श्याम मानवांनाही सुपारी दिलेली असू शकते आणि ते सुपारी घेऊन काम करत असू शकतात. आता श्याम मानव असं म्हणतात की मी कोणाची सुपारी का घेऊ. त्यांनी फडणवीसांवरच आरोप केला की फडणवीसच मोठे सुपारीबाज आहेत. आता हे आरोप प्रत्यारोप हे चालणारच आहेत. पण श्याम मानवांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या राजकारणात उतरावं अशी आज तरी परिस्थिती नाही. तर तुम्ही म्हणाल 1977 मध्ये काय झालं. हो, मान्य. 1977 मध्ये खरोखरी 75 ते 77 या देशात लोकशाहीचा संकोच झाला होता, अतिरेक झाला होता. अनेक निष्पापांना अकारण तुरुंगात डांबलं होतं. यावेळी तसं काहीही झालेलं नाहीये. ठीक आहे, त्यावेळी आले दुर्गाबाई भागवतांसारख्या साहित्यिक, पु ल देशपांडेंसारखे साहित्यिक, हे सगळे मैदानात आले होते. त्याचं समाधानी स्वागतही केलं होतं. पण ती परिस्थिती आज आली आहे आणि आपण तसं केलं तर समाज त्याचं स्वागत करेल आणि आपल्याला डोक्यावर घेऊन नाचेल असं जर श्याम मानवांना वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरतायत एवढंच मला सुचवायचं आहे. असं म्हणतात की 9 आणि 10 जूनच्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात 500 सभा घ्यायच्या, 100 वक्त्यांची फौज उभी करायची वगैरे असं नियोजन केलं आहे. आता हे सगळं नियोजन त्यांनी केलं याचाच अर्थ त्याच्या मागे कोणीतरी बोलावता धनी आहे, कोणीतरी त्यांच्याकडून करून घेतो आहे हे नक्की आहे. पण तरीही श्याम मानवांसारख्या विचारवंतांनी या भानगडीत पडू नये इतकंच मला इथे सुचवायचं आहे. प्रेक्षक हो, व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि इतरांनाही प्रतिध्वनी चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हीही सबस्क्राईब करा. नमस्कार.